ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युतीबाबत वक्तव्य केल्यानंतर अमेय खोपकर यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली। पाहूया खोपकर यांनी काय नेमकं ट्विट केलंय। अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना। ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा जेव्हा होऊ लागल्या तेव्हा अमेय खोपकर मनसेचे नेते यांनी अशा प्रकारे ट्विट केलेलं होतं आणि अशी अभद्र युती होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। म्हणजेच त्यांचा या हो घातलेल्या युतीला किंवा जे एकत्रित येण्याचे संकेत दिलेत त्यासाठी त्यांनी हा खो घातलेला आहे, त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे युतीवरूनच मनसेमध्ये अंतर्गत अशी धुसफूस आहे, दोन वेगळे गट पडलेले आहेत यामधून दिसून येते। तर दुसऱ्या फळीतले हे महत्त्वाचे नेते आहेत जे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आहेत, त्यांचे कार्यकर्ते आणि विविध पदांवर कार्यरत असलेले हे महत्त्वाचे मनसेचे नेते आहेत। मात्र त्यांनी अशा प्रकारे युतीला अभद्र युती असं म्हटलेलं आहे, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे।